नमस्कार फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे रामनवमीच्या प्रसादाचा हलवा। प्रसाद म्हणलं की तुम्ही जे काही बनवचाल ते चांगलंच बनतं। हा हलवा बनवायला सोपा व खायला मस्त असा लागतो। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। हलवा बनवण्यासाठी कमी साहित्य लागतं। हे पहा, 1 मूठ बदाम, 1 मूठ काजू, सुक्कं खोबरं, 1 वाटी साखर, 1 वाटी रवा, इथे मी बारीक रवा घेतला आहे। तसंच 1 वाटी तूप व केसर सुद्धा मी ते घेतलं आहे। आता आपण पहिले ड्रायफ्रूट कट करून घेऊया। मी ते सुक्कं खोबरं पहिलं कट करून घेते। सुक्कं खोबरं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला। त्यानंतर बदाम चाकूच्या साहाय्याने 2 पाकळ्या करून कट करून घ्यायचं। हलव्यामध्ये बदामाची टेस्ट खूप छान मस्त अशी लागते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट अजून ॲड करू शकता। त्यानंतर इथे घेऊया काजू सुद्धा 2 पाकळीमध्ये कट करून घ्यायचे। मोठे मोठे ड्रायफ्रूट्स हलव्यामध्ये असतील खायला तर खूप छान असा हलवा लागतो। आता आपण गॅस ऑन करूया। त्यावरती जाड बुडाचा पॅन ठेवा। हलवा बनवण्यासाठी शक्यतो कढई किंवा हा असा पॅन मोठ्या साईजचा ठेवायचा। त्यामध्ये 1 चमचा तूप घाला व ड्रायफ्रूट लो फ्लेमवरती आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम हाय किंवा मीडियम ठेवू नका। लो फ्लेमवरती क्रंची असे ड्रायफ्रूट भाजले जातात। हे पहा, इथे ड्रायफ्रूट माझे भाजून झालेत, ते साईडला काढून घ्यायचे। त्यानंतर 2 ते 3 चमचे तूप घालून त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे। बारीक रवा 1 वाटी घाला। मध्यम आचेवरती इथे रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना सतत उलटानानी हलवत राहायचा। 5 मिनिटासाठी इथे गॅसची फ्लेम लो करा, कारण आपण दुसऱ्या साईडला पाणी ठेवणार आहे गरम करायला। त्यासाठी 3 वाटी पाणी घ्यायचं व 1 वाटी साखर, म्हणजे साखरेच्या 3 पट पाण्याचा वापर करायचा। हे पहा, 1 वाटी साखर याच्यामध्ये मी घातली। इथे आपण 1 वाटी साखर, 1 वाटी रवा व 1 वाटी तूप असं प्रमाण घेतले व पाणी साखरेच्या 3 पट। आता याच्यामध्ये मी केसर वापरते। केसर अगदी चिमूटभर घाला। केसर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता। ते आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवून पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। हे पहा, उकळी आलेली आहे व कलर पण छान मस्त असा आलेला आहे। आता गॅस बंद करून हे आपण असंच साईडला ठेवून देऊ। रवा आपण लो गॅसवरती ठेवला होता, त्यामुळे करपत नाही। आता मी इथे 3 चमचे तूप घालते व 1 चमचा इथे बेसन पीठ घालायचं आहे। त्याच्यामुळे आपला हलवा खूप मस्त टेस्टी असा बनणार आहे। रव्यामध्ये 1 चमचा बेसन घातल्यामुळे हलवा खायला अप्रतिम असा लागतो। इथे आपल्याला रवा मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे। रव्याला छान मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला इथे भाजायचा आहे। रवा जेवढा जास्त भाजला जाईल तेवढा हलवा खूप छान मस्त असा बनतो। हे पहा, रव्याला खूप छान मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे। खूप छान मस्त असा भाजला गेलाय। त्याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट ॲड करा व वेलची पूड घालून मिक्स करून घ्या। आता याच्यामध्ये आपण गरम केलेलं साखरेचं पाणी घालायचंय। अगदी थोडंसं अगोदर घालायचं, कारण ते फसफस करून वरती येतं। त्याच्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी घाला, कारण इथे दोन्ही गरम असल्यामुळे, पाणी व रवा दोन्ही गरम असल्यामुळे ते वरती येतं। त्याच्यानंतर आपण सर्व पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं। रवा तुम्हाला इथे पातळ असा बनलेला दिसेल, पण ते मीडियम फ्लेमवरती ठेवून सतत चमच्यानी ढवळत राहिला की रवा दाटसर आणि दाणेदार असा घट्ट असा बनतो। हे पहा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की सतत चमच्यानी उलटाण्यानी ढवळत राहायचं, त्याच्यामुळे रवा आपला घट्ट असा बनत जातो। व मधी मधी 2 चमचे तूप घालायचं, त्यामुळे हलवा मस्त असा खुला खुला होतो व दाणेदार असा बनतो। तूप जास्त वापरल्यामुळे इथे हलवा दाणेदार असा बनतो।
हे पहा, एका वाटीमधला 2 चमचे तूप इथे बाकी राहिले. आता तूप इथे मला लागणार नाही. जेवढं तूप वापरणार तेवढंच छान मस्त असा हलवा बनतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण 1 वाटीपेक्षा जास्त तूप वापरू नका. 1 वाटी पुरेसं होतं. हे पहा, खूप छान मस्त असा प्रसादाचा हलवा बनवून इथे रेडी आहे. कलर सुद्धा अप्रतिम असा आलेला आहे. कलर हे तुम्ही रवा जेवढा जास्त भाजणार त्याच्यावरती हलव्याचा कलर ठरतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. हेल्दी खा, हेल्दी राहा. बाय बाय.